श्री गुरुदेव दत्त। परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज आणि दत्तगुरु यांना वंदन करून मी आज 9व्या पानाचे वाचन करणार आहे। आणि 9व्या पानामध्ये श्री सद्गुरू महाराज म्हणजे रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांनी नित्य गुरुवाणीमध्ये काय म्हटले आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। हे बघा, आजच्या 9व्या पानात सद्गुरूंनी हे सांगितलेलं आहे की भगवंतावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवला की आपलं काळजीचं प्रमाण कमी होईल। तुम्ही भगवंतावर एकदा विश्वास ठेवला की तुम्ही काळजी करायची नाही। जे तुम्हाला काही आहे, अडचण आहे, हे आहे, तुम्ही एकदा भगवंतांना सांगितलं, त्यांच्यापाशी तुम्ही बोललात की तुम्ही त्याची काळजी करत बसायचं नाही, ती काळजी भगवंत करतात। ह्याचं जे काय आहे ते आज ह्या भागामध्ये सांगितलेलं आहे। आता आपण ह्याचं वाचन करूया। आणि आधी ते इदम न मम म्हणजे हे जे मी सांगते आहे हे माझं ज्ञान नाही, हे सद्गुरूंचं ज्ञान आहे। परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी यांचं ज्ञान आहे आणि ते मी फक्त तुम्हाला वाचून दाखवते आणि तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करते। कारण का ज्यांना आध्यात्मिक आवड आहे किंवा अध्यात्माच्या मार्गाने जे जात आहेत त्यांचं त्या मार्गामध्ये काही चुकू नये आणि काही चुकत असेल तर त्यांना योग्य रस्त्याने जाता यावं, म्हणजे योग्य मार्गाने जाता यावं, त्यासाठी मी या नित्य गुरुवाणीचं वाचन करून तुम्हाला सांगणार आहे। एक एक भागामध्ये तुम्हाला त्याची प्रत्येक गोष्टींची उकल होत जाईल। हे बघा, आता सद्गुरू काय म्हणतात। मी अमरज्योती अरविंद खेडकर, मी आज नित्य गुरुवाणीचं वाचन करत आहे। तर सद्गुरू काय म्हणतात, जो जो आपल्या ईश्वराच्या ठाई विश्वास वाढेल तो तो आपल्या काळजांचे प्रमाण कमी होईल। म्हणजे जसा तुमचा विश्वास वाढेल, म्हणजे नुसती भक्ती करून नुसतं नमस्कार करून पण चालणार नाही, पण तुमचा भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे। असं नाही का होईल, करेल का देव, मला देईल का, असं नाही, पूर्ण अगदी 100 काय 200% विश्वास पाहिजे भगवंतावर। एवढा तुम्ही विश्वास ठेवला की तुमच्या काळजीचे प्रमाण आपोआप कमी होईल। मनुष्य जीवनाची स्थिती अशीच आहे की तो काळजीशिवाय राहू शकत नाही। साधे गजर लावून लवकर उठण्याचे ठरवले तरी गजर होण्याआधी तो दोनदा काळजीने जागा होतो। म्हणजे रात्री आपण कुठे जायचं आहे किंवा काही काम आहे, आपण गजर लावला आणि झोपलो तर तो गजर व्हायच्या आधीच गजर झाला का, मला जाग आली नाही का, म्हणून आपण रात्री उठून घड्याळ बघतो। आजकाल मोबाईल असतात, त्या मोबाईलमध्ये वाजले किती हे बघतो। त्यामुळे ही काळजी जी आहे ती आपण गजर लावतो पण आपणच उठून सारखं एकदा दोनदा बघतो। काळजीने होण्याआधी तो दोनदा काळजीने जागा होतो व उठून घड्याळाकडे बघतो। मनुष्याला सारखी काळजी असते व त्यामुळेच त्याच्या जन्माला पूर्णत्व येत नाही। तर त्याच्या जन्माला पूर्णत्व का येत नाही, कारण तो भगवंतावर सगळ्या काळज्या सोडत नाही, विश्वास ठेवत नाही, त्यामुळे त्यांच्या जीवनाला, मनुष्याच्या जीवनाला पूर्णत्व येत नाही। मनुष्य जीवनाला काळजी हा प्रकार एवढ्यासाठी लावून दिला आहे की तो निष्काळजी होऊ नये। म्हणजे खूप निष्काळजी होऊन पण चालणार नाही आणि खूप काळजी करून पण चालणार नाही, पण म्हणूनच ह्या काळज्या देवानीच आपल्या मागे लावून दिलेल्या आहेत की त्यांनी निष्काळजी होऊ नये। काळजीमुळे मनुष्य सतत सावध राहतो, म्हणजे काही कोणत्याही गोष्टीत काळजी करतो त्यामुळे तो सावध राहतो की म्हणतात ना, पुढच्या स्टेज मागचा शाणा। तसं जर काही गोष्टी कळाल्या किंवा दुसरीकडनं कळाल्या तर ती तसं करताना तो सावध राहतो की नाही असं झालं होतं, आपल्या बाबतीत पण असं होऊ शकतं। संकटे आले तरी घाबरू नका, ईश्वरावर आणि आपल्या गुरूंवर विश्वास ठेवा। संकट हे प्रत्येक माणसांवर येतात, असं नाही आहे कुठच्याच माणसावर असं नाही आहे की संकट येत नाही, संकट ही प्रत्येकावर येतात। पण संकट जरी आली तरी त्याच्यातनं आपण तारून जाणं, निवारण होणं त्या संकटांचं, हे फक्त आपण ईश्वरावर आणि आपल्या गुरूंवर विश्वास ठेवला तर ते आपल्याला बरोबर त्यातनं तारून नेतात
आपल्याला संकटाचं अगदी थोडंसं हे सुद्धा लागत नाही, म्हणजे मोठं जरी संकट असलं आपल्याला समजत पण नाही काय काय वेळेला, ते असंच्या असं लांब जातं आपल्या. त्यामुळे गुरूंवर विश्वास ठेवा. संकटाचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. म्हणजे संकट जे येतं त्याच्यातनं आपण काहीतरी प्रत्येक वेळेला शिकतो. असं नाही आहे की संकट आलं गेलं, आपल्याला कळतं. जर काही माणसं असतील त्या माणसांशी कळतं, माणसांची ओळख होते, किंवा आपल्याला कळतं की बाहेरच्या जगात काय आहे, कसं आहे, कोण माणूस कसं आहे, हे प्रत्येक गोष्ट म्हणजे एवढंच नाही पण काही नाही काय तरी त्या संकटातनं आपण शिकतो. काळजी करावी पण सतत चिंतेत राहू नये. काही गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत त्या काळजी करण्यात अर्थ नाही. आता काय काय गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत. आता प्रत्येकाला माहिती आहे की ह्याच्यात मी काहीच करू शकत नाही, हे जसं होईल तसं होईल. मग भगवंताला सोडून द्यावं ना, की देवा आता बघ हे असं आहे, काय असेल ते तुझं तू बघ, आता मी काय ह्याची काळजी करणार नाही. किंवा आपल्या गुरूंना सांगावं आणि त्यांच्यावर हा सगळा काळजी त्यांच्यावर सोपून द्यावी. काळजी करण्यात अर्थ नाही, त्या भगवंतावर सोडून द्याव्या. जर आपणच काळजी करत बसलो तर भगवंत निश्चित होईल. म्हणजे भगवंत काय म्हणेल की अरे ह्यालाच एवढी काळजी आहे, हाच करतो, मला सांगून सुद्धा शेवटी काळजी हाच माणूस करतो, तर मग जाऊ दे, त्यालाच करू दे, मी काही लक्षच देत नाही, असं होतं. म्हणून काळजी भगवंत निश्चिंत होईल यासाठी आपण काळजी ही तात्पुरता करावी, खूप काळजी करू नये. म्हणजे काळजी प्रत्येकाला असते, काळजी ही करावी थोड्याफार प्रमाणात, पण ती तात्पुरता असावी. ती काळजीने अगदी रात्रंदिवस काय काय माणसांना मी बघितलं आहे, रात्रंदिवस एखादी साधी गोष्ट असते, काहीतरी असं अगदी खूप महत्त्वाचं पण नसतं, असं साधं असतं, तर हे होईल का हे होईल का म्हणून रात्री त्यांना झोप येत नाही, दिवसा कामात लक्ष लागत नाही, मग कामात चुका होतात, काही नाही काहीतरी होत राहतं, काहीतरी त्यांच्या हातून पडतं झडतं. मग ही जी काळजी आहे ना, ज्याला आपण काहीही करू शकत नाही अशी काळजी आपण कायम भगवंतावर आणि आपल्या सद्गुरूंवर सोपून द्यावी. ते आपल्याला बरोबर योग्य मार्गातनं किंवा त्या संकटातनं बरोबर असा तांदळातनं खडा कसा आपण उचलतो ना, तसं ते बरोबर आपल्याला उचलून बाहेर काढतात. पण त्याच्यासाठी तुमचा भगवंतावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. नुसतं असं नाही आहे की तुम्ही काहीच करत नाही आणि तुम्हाला वाटतं देवानी मलाच हे करावं, तसं नाही आहे. तुम्हाला एक तर तुम्ही काही नाही काहीतरी रोज केलंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता सद्गुरूंनी मागच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे, काही नाही जमलं तर निदान नामस्मरण करा, एक नमस्कार करा, रात्री सकाळी उठल्यावर करा, रात्री झोपताना करा. आणि जो विश्वास आहे, ज्या विश्वासाने आपण सांगतो, म्हणून एक हे आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा सखा तुम्ही हो. म्हणजे काय, सगळं माझं आई वडील बंधू म्हणजे मित्र काय जे काय आहे ते भगवंत आहे. आणि त्या भगवंताला सगळं सांगावं आणि त्याच्यावर सोपून द्यावं. पण असं नाही आहे की तुम्ही ते सोपवलं की तुमचं काम झालं. तुम्ही त्याच्यासाठी त्याला शरण गेलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. करून बघा, तुम्हाला पण ह्या गोष्टीमध्ये हळूहळू म्हणजे केल्याने तुम्हाला म्हणजे समजेल की खरंच भगवंत ह्या जगात आहे. काही लोक जे म्हणतात देव आहे की नाही, त्यांना पण समजेल की भगवंत आहे. आपल्याला वेळ येते, आपल्याला समजत नाही, पण त्यावेळेला ते तांदळातला खडा कसा काढून टाकतात तसं आपल्याला अलगद उचलतात आणि बाजूला ठेवतात, संकट निवारण होऊन जातं. श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.